श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व? मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर मी आज सांगणार आहे की यूट्यूबसाठी कोणकोणते महत्त्वाचे ॲप यूज करायला तुम्हाला मदत होईल आणि त्यासाठी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यासाठी कोणकोणते ॲप तुम्हाला हेल्प करतील आणि व्हिडिओसाठी बेसिक गोष्टी की काय काय तुम्हाला लागेल म्हणून. नंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला कोणकोणते ॲप आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते. बाजूला दिसतील तुम्हाला ते पण डाउनलोड करून घ्या आणि ज्यात तुम्हाला एडिट करण्यासाठी जो ॲप तुम्हाला कम्फर्टेबल आहे तो ॲप तुम्ही यूज करू शकता. तर सर्वात पहिलं तुम्हाला लागणार आहे हे स्टँड. आता मला हे स्टँड म्हणजे मी काही विकत नाही घेतले व्हिडिओ करण्यासाठी स्पेशल, पण हे मोबाईलवरती भेटलेलं आहे. ह्यांनी दिवाळीला मोबाईल घेतला होता, त्याच्यावरती दिवाळीची ऑफर म्हणून बरंचसं सामान भेटलं होतं, त्यात हे स्टँड पण होतं म्हणून मी यूज करते. हे नव्हतं तेव्हा मी मोबाईल कुठेतरी ठेवत होते आणि करत होते शूट, पण आता हे यूज करते मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लागणार एक माईक. ते ॲपमध्ये हे पण असतं, साऊंडसुद्धा असतात, आपण घेऊ शकतो. त्याच्यासाठी पैसे पे करावे लागतात आपल्याला, पण म्हणजे जर बऱ्यापैकी आवाज वगैरे एखाद्याचा घोगरा वगैरे असेल तर चांगला आवाज येण्यासाठी किंवा आपला आवाज चेंज करायचा असेल तर तुम्हाला माईक पण भेटतो, तो पण घेता येतो. आणि तुम्हाला एक माईक असतो इथे लावायचा छोटासा, त्याने तुमचा आवाज जास्त स्पष्ट येण्यासाठी सुद्धा एक माईक भेटतो. माईक 700-800 रुपयेपर्यंत एक माईक असतो, तो पण माईक तुम्ही यूज करू शकता. आणि आता ॲपबद्दल सांगते तुम्हाला. सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ एडिट करण्यासाठी इनशॉट ॲप घेऊ शकता तुम्ही. तर इनशॉट ॲपमध्ये असं आहे की यूज करायला खूप सोपं ॲप आहे ते इनशॉट. आणि दुसरा आहे व्हिडिओ गुरु मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, पण मी तर इनशॉट वापरते. तिसरं एक आहे पॉवर डायरेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही चांगलं व्हिडिओ एडिट करू शकता. मी हे तिन्ही पण ॲप यूज करून बघितले आहेत. आणि एक दुसरा आहे VN ॲप. चारही पण ॲप मी यूज केले, पण त्यात सगळ्यात मध्ये मला कम्फर्टेबल वाटलं इनशॉट, आणि खूप सोपं आहे आणि ते कोणाला सुद्धा समजेल असं ॲप आहे, म्हणून मी इनशॉटच यूज करते. दुसरं म्हणजे ला थंबनेल देण्यासाठी, यूट्यूबच्या व्हिडिओला थंबनेल देण्यासाठी ॲप आहे पिक्सल ॲपमध्ये व्हिडिओला थंबनेल तुम्ही देऊ शकता. प्लस तुम्ही इनशॉटमधून थंबनेलसुद्धा तयार करू शकता. इनशॉटमध्ये असं आहे की म्हणजे सध्या मी तर इनशॉटमधूनच व्हिडिओ पण एडिट करते आणि थंबनेलसुद्धा इनशॉटमधूनच तयार करते. आणि पिक्सल ॲपमध्ये तुम्ही एकदम HD म्हणजे एकदम हाय क्वालिटीचे थंबनेल तुम्ही तयार करू शकता पिक्सल ॲपमधून. तिसरं आहे म्हणजे क्रोम तुम्हाला गरजेचं आहे, कारण की क्रोममधून तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल ओपन करावा लागतो तुम्हाला, आणि तिथून तुम्हाला बऱ्याचशा सेटिंग्स आहेत. अजून तुम्ही व्हिडिओ एक्स्ट्रा बघा यूट्यूबच्या चॅनलसाठी, तुम्हाला क्रोममध्ये जाऊन तिथून आपलं डेस्कटॉप ओपन करून आपलं चॅनल सिलेक्ट करून आपल्याला भरपूर सेटिंग करावे लागतात, कारण की त्याशिवाय यूट्यूबचे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत. आणि 2-3 मिनिटाच्या वरच्या व्हिडिओसाठी आपल्याला तिथली सेटिंग करावीच लागते. नंतर मग आपले हे जे व्हिडिओ आहेत 4-5 मिनिटाचे ते अपलोड होत नाहीत. आणि अजून क्रोम एक झाला. इनशॉट ॲप सोपंच आहे वापरायला. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लागणार आहे YT स्टुडिओ, कारण की YT स्टुडिओ हे ॲप बरेच जणांना माहिती पण नसतं. फक्त व्हिडिओ अपलोड करतो आपण यूट्यूबवरती, पण YT स्टुडिओमध्ये पूर्ण आपला रिपोर्ट आपल्याला कळतो. त्यामुळं YT स्टुडिओ हे ॲपसुद्धा गरजेचं आहेच, कारण की जेव्हा आपण यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा आपल्याला यूट्यूबमधून तो पब्लिश नसतो करायचा. आपल्याला इकडे यूट्यूबला अपलोड करायचा असतो आणि नंतर YT स्टुडिओला जाऊन तिथून आपल्याला मग थंबनेल वगैरे देऊन तो पब्लिक करायचा असतो. आणि थंबनेल देण्यासाठी सुद्धा YT स्टुडिओमध्येच ऑप्शन आहे, त्याच्याशिवाय देता येत नाही. सुरुवातीला मला सुद्धा माहिती नव्हतं की थंबनेल YT स्टुडिओमध्ये द्यावा लागतो. माझेसुद्धा बरेच व्हिडिओ असे आहेत की विदाऊट थंबनेल ते अपलोड झालेले आहेत यूट्यूबला, मला आत्ता माहीत झालं आहे. त्यामुळे मी जुने काही व्हिडिओंना थंबनेल क्रिएट करून ते आता दिलं आहे एडिट करून. नंतर YT स्टुडिओमधून आपण हे करू शकतो. प्लस आपला रिपोर्ट पण बघू शकतो, सबस्क्रायबर किती वाढलेत, वॉच टाईम किती आहे आपला, किती रेंजमध्ये आहे आपला, कोणता व्हिडिओ कसा चालला आहे, कोणता व्हिडिओ टॉपला आहे, कोणत्या व्हिडिओला आपल्या कमी लाईक मिळाल्यात, व्ह्यूज भेटल्यात, वॉच टाईम किती आहे आपला, व्ह्यूज किती भेटल्यात, हे सगळं रिपोर्ट आपण YT स्टुडिओमध्ये बघू शकतो. त्याच्यासाठी YT स्टुडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे.
आणि क्रोममध्ये सुद्धा आपला चॅनल ओपन करावाच लागतो आपल्याला. त्याशिवाय मग काय उपयोग नाही. फक्त यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करून काय उपयोग नाही. तर हे बेसिक ॲप आहे 4-5 आणि ते ॲप वापरायला पण सोपे आहेत. जेव्हा आपण वापरायला घेतो, हातामध्ये यूज करतो 2-3 दिवस, तेव्हा आपल्याला ते कळून जातं सगळं कसं काय आहे ते यूज करायला. त्यामुळं काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही यूज करण्यासाठी. सोपे ॲप आहे ते वापरायला. तर वापरून बघा तुम्ही, कारण की मी पण सध्या हेच ॲप वापरते आहे. सगळ्यात जास्त मला व्हिडिओ एडिटिंगसाठी इनशॉट ॲप सोपा वाटला. मी आता तोच यूज करते, म्हणून म्हटलं तुम्हाला पण सांगावं. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, मी जेव्हापासून व्हिडिओ करते तेव्हापासून आत्ता 4-5 दिवस झाले मला हे समजलं आहे की व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जो कॅनवा येतो साईडून, कॅनव्हास जो येतो तो काढण्यासाठी कोणता ॲप आहे किंवा काय करावं लागतं, की कसा व्हिडिओ एडिट करायचा, मी खूप सर्च करून करून यूट्यूबचे व्हिडिओ बघून बघून ते समजले. मला काही करायला लागत नाही, एकदम बेसिक इन्फॉर्मेशन आहे, पण ती सुरुवातीला खरंच कळत नाही. जेव्हा मला ते समजलं तेव्हा मला असं वाटलं की किती बुद्ध आहे मी, मला एवढी अक्कल नाही की फक्त व्हिडिओ शूट करताना मोबाईल आडवा पकडायचा, म्हणजे आपल्याला तो कॅनवा येत नाही व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी. आणि यूट्यूबचा जो रेशो आहे 16.9, त्याच्यामध्येच व्हिडिओ तयार करायचा. व्हिडिओ एडिट करताना 16.9 सिलेक्ट करायचा. त्याच रेशोमध्ये आपल्याला यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड करावा लागतो, तेव्हा तो फुल दिसतो. कारण की क्रोमला गेल्यानंतर सुद्धा त्यांचं पहिलं हेच आहे की त्यांचा नियमच आहे की तो 16.9 रेशोमध्येच तो व्हिडिओ डाउनलोड करायचा म्हणतो. माझ्या पण जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, बऱ्याच ह्याला कॅनवा आहे आणि व्हिडिओ अर्धा अर्धा दिसतोय, कारण मी उभा मोबाईल धरून शूट केलेला आहे आणि तो अपलोड केल्यानंतर वेगळाच व्हिडिओ दिसतोय. त्याच्यामुळं ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे मला जे प्रॉब्लेम्स आलेत आणि ज्या प्रॉब्लेम्स मी शोधून शोधून ते आता सॉल्व्ह झालेले आहेत. तर म्हटलं बऱ्याच जणांना ह्याचीसुद्धा मदत होईल, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ अपलोड करते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय, गुड नाईट.